नमस्कार मित्र हो. एक काउन्सिलर आणि कन्सल्टंट म्हणून काम करत असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव येतात. त्याच अनुभवातील एक कथा आज मी तुमच्यापुढे शेअर करणार आहे. कथेचं नाव आहे समजुतीमधील धोका, ज्याला आपण अझम्पशन्स किंवा डेंजरस इन अझम्पशन असं म्हटलं जातं. ही कथा एका प्रसिद्ध व्यक्तीची आहे, प्रसिद्ध वक्ता आहे. परंतु या कथेच्या शेवटी मला या कथेतून खूप काही बोध मिळाला. कदाचित तो बोधही तुम्हाला मिळेल. कथेची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला काय बोध घ्यायचा हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्या प्रसिद्ध वक्त्याला एका शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. जेव्हा त्या व्यक्तीनं सभागृहामध्ये प्रवेश करताच एका कोपऱ्यामध्ये काही अनोळखी चेहरे होते, अनोळखी पाहुणे बसलेले होते. आणि डेफिनेटली त्यांचं स्वागत करण्यासाठी ही प्रसिद्ध व्यक्ती ही प्रत्येक पाहुण्यांशी गेली. त्या पाहुण्यांशी गेल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्यांनी हस्तांदोलन केलं. पण अनोळखी पाहुण्यांसोबतही अगदी प्रसिद्ध व्यक्ती असेल तर त्यांनी एक सलोख्यानं त्यांना अभिवादन केलं. एका पाहुण्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. जेव्हा त्यांनी त्या पाहुण्यांकडे हात पुढे केला तेव्हा त्या व्यक्तीनं त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. काही सेकंदांनी त्या प्रसिद्ध व्यक्तींनी थोडंसं नाराजीनं आपला हात मागे घेतला. पण त्यांचा पहिला विचार त्यांच्या मनामध्ये असा चालूच होता की त्या व्यक्तीनं मला का दुर्लक्ष केलं, आणि खरोखरच अगदी कार्यक्रम सुरू असताना देखील मला दुर्लक्ष केलं म्हणून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अस्वस्थता चालू होती. मनामध्ये त्या प्रसिद्ध व्यक्तीमध्ये कुठेतरी स्वतःचा संघर्ष चालू होता. ती व्यक्ती विचार करत होती की त्या व्यक्तीनं मला हस्तांदोलन केलं नाही, का नाही केलं, त्यांनी माझं स्वागत केलं नाही, पण त्यांनी असं का नाही केलं. आणि कदाचित ही छोटासा विचार होता. त्यांच्या मनामध्ये रागाची ठिणगी पडली. कुठेतरी त्यांना वाटलं की माझा स्वाभिमान दुखवला गेला. आणि त्याच रागानं त्या प्रसिद्ध व्यक्तीनं त्या हस्तांदोलन न करणाऱ्या व्यक्तीकडे पाहिलं आणि पूर्णपणे पुन्हा आपल्या जी काही जागा होती त्या जागेच्या स्टेजवर जाऊन बसलाय. आणि काही वेळानंतर त्यांना असं लक्षात आलं की पुन्हा परत त्यांच्या व्यक्तीकडे नजर टाकली आणि थोडंसं त्यांच्या एक बाजू लक्षात आली. ती व्यक्ती पूर्णपणे आंधळी होते. दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती, पाहू शकत नव्हती. कदाचित डोळे त्यांचे उघडे होते. तो सभागृहातील संपूर्ण अनुभव तो आंधळा व्यक्ती अनुभवत होता. जे काही इतर पाहुणे होते, इतर पाहुणे त्या व्यक्तीला प्रथम स्पर्श करायचे. तो स्पर्श झाला की नंतर तीच व्यक्ती त्या व्यक्तीला हस्तांदोलन करायची, ज्याला आपण हँडशेक करायची. अशा पद्धतीनं त्यांचं हे जेस्चर चालू होतं. आणि ही जी काही प्रसिद्ध व्यक्ती होती त्याच्या मनातील जे काही विचार होते पूर्णपणे या घटनेने पूर्णपणे बदलून गेले. हे सत्य समजल्यावर त्या प्रसिद्ध व्यक्तीला आता लाज कुणाची वाटली असेल ना, तर लाज स्वतःचीच वाटली. त्यांचा राग होता जो काही आपल्यावर होता तो आता अपराधी भावनेमध्ये पूर्णपणे कन्वर्ट झाला. आणि आंधळी व्यक्ती स्वतः त्या व्यक्तीचा एक मोठा चाहता आहे असं त्या प्रसिद्ध व्यक्तीला नंतर त्या आंधळ्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितलं. तुम्ही येणार आहात म्हणून हे या कार्यक्रमाला आले. आता या प्रसंगातून आपण काय समजून घेणं गरजेचं आहे. या घटनेने त्या व्यक्तीला समजलं की आपण किती सहज समजुतीच्या आधारावर प्रतिक्रिया देत असतो. थोडीशी आपण ही गोष्ट बाजूला ठेवूया. जीवनामध्ये जर आपला कोणी फोन उचलत नसेल तर आपण लगेच विचार करतो की तो व्यक्ती आपल्याला टाळत आहे. समजूत पहा. जर कोणी आपल्या अपेक्षेनुसार आपल्याला मदत करत नसेल, पैशाची मदत करत नसेल, तर आपल्याला वाटतं की ती व्यक्ती कंजूस आहे, ती व्यक्ती निर्दयी आहे, माझ्यासारख्या मदतीला करणाऱ्या ती मदत करत नाही. जर कोणी आपल्याला वेळ देत नसेल तर आपण गृहीत धरतो की ती व्यक्ती आपल्या बाबत उदासीन आहे. समजुतीचा घात, गोष्टीचं नावच जे काही होतं, घात, समजूत, अझम्पशन. पण आपण हे कधीही लक्षात घेत नाही की प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. त्याचे आव्हानं, त्याची अडचणी या वेगवेगळ्या असतात. ॲज अ सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करत असताना आपण दुसऱ्याचे विचार बदलू शकत नाही, आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो. या गोष्टीतून मला काय शिकण्यासारख्या गोष्टी वाटल्या, तुमच्याशी शेअर करण्यासारख्या काही वाटल्या, तर कुठलाही डाऊट न घेता, शंका न करता आपण विश्वास ठेवला पाहिजे. समजूत, अझम्पशनच्या ऐवजी आपण व्हॅलिडेशन, सत्य समजून घेतलं पाहिजे. आपण प्रत्येक व्यक्तीला संधी दिली पाहिजे. त्याचं रागाचं कारण समजून घेतलं पाहिजे, ते पडताळून पाहिलं पाहिजे. आणि कदाचित ती लहानसहान गोष्टीवरून अपमान मान्य न करता आपण त्याची म्हणेल की व्हॅलिडेशन केलं पाहिजे, त्याचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे.
तरच आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. गोष्ट छोटीशी होती. जर मला कोणी वाढदिवसाला शुभेच्छा जर दिल्या नसतील तर अतिशय आपल्याला राग येतो. कोणी माझी पोस्ट फेसबुकवर जर लाईक केलं नसेल तर आपल्या मनाला ती कुठेतरी लावून जाते की माझा मित्र असून देखील इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलो करत नाही, फेसबुकला मला लाईक करत नाही. आणि हा आपल्या भावनांचा विषारी प्रभाव असतो. तो प्रत्येकाने टाळला पाहिजे. प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळेच नाते टिकतील आणि आपल्या मनाला एक शांती मिळेल आणि आपला विकास होईल. शेवटी ज्या प्रसिद्ध व्यक्तीनं जो काही भाषणाचा रोग होता तो पूर्णपणे बदलला आणि समजुतीचा धोका या विषयावर पूर्णपणे सेशन दिलं. आणि समजुतीचा परिणाम नेहमी धोकादायक ठरतो. सत्य जाणण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न केले पाहिजे, पडताळणी केली पाहिजे, कारण तेच आपल्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत करतात. मलाही वाटतं समजुतीचा धोका हा छोटीशी कथा आहे, आडवळणी कथा आहे. आज आपल्याला खूप काही सांगून जाते. बदल हा दुसऱ्यात करण्याऐवजी आपण आपल्यात करणं गरजेचं आहे. त्याची बाजू देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.